नमस्कार, मी प्रणिता पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या प्रणिताज वर्ल्ड या नवीन रेसिपी चॅनलमध्ये। तर इथे आज आपण बनवणार आहोत रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारी लाल बुंद छान झणझणीत अशी मिरची। तर यासाठी मी इथे 3 किलो 4 ते 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात। वरती सगळ्या मिरच्यांची नावं मेन्शन केली आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या घेतल्या। पण या मिरचीचा स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला इथे काही इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहे। तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे इथे अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो मधनं मी 2 वाट्या काढून ठेवल्या। त्यानंतर इथे घेतली मी 100 ग्राम खसखस आणि हे खडे स्वरूपातलं हिंग घेतलं। आपल्याला पावडर स्वरूपातलं हिंग नाही वापरायचं, या हिंगाला जरा जास्त वास असतो त्यामुळे आपल्याला खडे स्वरूपातलं हिंग घ्यायचं। त्यानंतर 100 ग्राम घेतला आहे हळकुंड, 100 ग्राम शहाजिरे, 100 ग्राम साधे जिरे आणि पावशेर आपल्याला धने घ्यायचे आहेत इथे। तर ही सगळी इन्ग्रेडियंट्स जी आहे ना ती एक दिवस मी पूर्ण उन्हामध्ये ठेवले, मिरच्या पण आपल्या उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या आणि पूर्ण ऊन दाखवल्यानंतर आपल्याला हे सगळं कांडप यंत्रामधनं दळून आणायचं आहे। गिरणीतनं पण दळतात काही जण, पण कांडप यंत्रामध्ये जी टेस्ट लागते ना तर ती गिरणीतल्या मिरचीला टेस्ट येत नाही। त्यामुळे हे सगळं जे आहे ना मी कांडपमधनं दळून आणणार आहे, जेणेकरून ते सगळं कुटले जातं व्यवस्थित। बघा तुम्हाला माहितीच असं खलबत्त्यात कुटलेली चटणी आणि अशी आपण मिक्सरमध्ये फिरवलेली चटणी यामध्ये किती फरक असतो ना। त्यामुळे आपल्याला हे सगळं आपल्याला कांडप यंत्रातनंच करायचं आहे। तर इथे मी कांडपमध्ये आले, आपली मिरची बारीक केली आणि त्यानंतर तुम्हाला मिरचीचा कलर दाखवते। मिरचीचा कलर बघा किती लाल बुंद आणि छान आला आहे ना। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्ही पण अशाच प्रकारची मिरची करा आणि कशी लागते ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ।